ओम श्री गणेश। गिरी परिवार, गोसावी परिवार या दोन प्रतिष्ठित परिवाराचा आनंदाचा सुखद सोहळा, विवाह सोहळा। या सोहळ्याला सन्मानपूर्वक निमंत्रित आदरणीय पाहुणे मंडळींचे, सज्जन गुणीजन अतिथींचे आणि खरं तर ज्यांच्यामुळे घराला घरपण असतं अशा सर्व आदिशक्तींचे, अर्थात ताई, आई, बहिणींचे, सर्व माता भगिनींचे सहर्षाचे स्वागत आहे। आपणास नम्रतेची विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हावं, बसून घ्यावं। सर्वांना सस्नेहपूर्वक नमस्कार, राम राम, प्रणाम। मी अंगद गरुड परभणीकर। आज या भव्य सुंदर विवाह सोहळ्या प्रसंगी निवेदनाची सुरुवात श्री गणरायाच्या नामस्मरणाने करूयात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व परशु जैसा। संत ज्ञानेश्वर महाराजांना वंदन। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन लोका। जगतमान्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वंदन। प्रतीप चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्व वंदिता। शाहस्नो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते। स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज। ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता माँसाहेब जिजाऊ। ज्या महापुरुषानं हे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरविलं ते रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज। आणि ज्या शूरवीरानं हे हिंदवी स्वराज्याची धुरा अंगा खांद्यावर पेलली ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। सर्व संतांना, महंतांना, महापुरुषांना या शुभ प्रसंगी अभिवादन करतोय। गिरी परिवार आणि गोसावी परिवाराच्या विनंतीचा मान राखून उपस्थित झालेल्या सन्माननीय आदरणीय पाहुणे मंडळींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। वधू चिसोका हर्षदा कैलासवासी कृष्णा महादेवगिरी व सौ वैशाली कृष्णागिरी यांची ज्येष्ठ कन्या व श्री महादेव किशनराव गिरी यांची नात। राहणार हल्ली मुक्काम पोस्ट छत्रपती संभाजीनगर। संग वर चिरंजीव प्रथमेश, सौ माधवी व श्री महेश गोसावी यांचे ज्येष्ठ पुत्र। यशवंतगिरी लालगिरी गोसावी यांचे नातू। मुक्काम पोस्ट वज्रेश्वरी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यांचा शुभ विवाह मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत आहे। या प्रसंगी या नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेल्या सर्व अतिथींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। आजच्या या शुभ मुहूर्तावर अर्थात रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजीच्या शुभ मुहूर्तावर दुपारी 3:25 साजऱ्या होणाऱ्या या विवाह सोहळ्याला उपस्थित झालेले समस्त मान्यवर, आदरणीय पाहुणे मंडळींनो, आपण चिसोका हर्षदा आणि चिरंजीव प्रथमेश या नवदाम्पत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित झाला आहात। या विवाह सोहळ्याला आशीर्वाद माननीय श्री महादेव किशनराव गिरी, सौ रत्नमाला महादेव गिरी, सौ सविता अवधूत गिरी। या सोहळ्याला आपले विनीत सौ सोनाली रोहित सदवाल, श्री रोहित जयप्रकाश सदवाल, सौ मंजुळा दत्तागिरी, श्री दत्ता अवधूत गिरी, सौ विना हेमंत गिरी, श्री हेमंत अवधूत गिरी, सौ रूपाली अपूर्व गिरी, श्री अपूर्व अवधूत गिरी, सौ सपना अशोक पुरी, श्री अशोक प्रकाश पुरी। आपले निमंत्रक श्री ॲडव्होकेट गिरीश संभाजी गिरी, श्री आदित्य कृष्णागिरी,
कुमारी मोनिका सुरेश भारती, कुमारी गार्गी संभाजी गिरी या समस्त गिरी परिवार, गोसावी परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीचा मान राखून उपस्थित पाहुणे मंडळींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. सुंदर स्वज्वल संस्कारी कन्या वधू चिसोका हर्षदा यांच्यासाठी. खरं तर मुलगी ही जीवनात अनेक प्रकारची भूमिका साकारत असते. तेव्हा तर म्हणतात मुलगी म्हणजे अंगणातील तुळस. हो हो, तुळस म्हणजे प्राणवायू, सकारात्मक ऊर्जा बरं का. तेव्हा म्हणतात मुलगी म्हणजे अंगणातील तुळस, प्रेमाचा स्नेहाचा कळस, ती करते सर्वांवर माया. हो हो, ती करते सर्वांवर माया. आई वडिलांची लाडकी कन्या, भावाची बहीण, नवऱ्याची बायको, मुलाची आई, आत्या, मावशी, मामी, आजी ही सर्व तिचीच तर किमया. मुलगी होण्याचे कर्तव्य साकारून आता सौभाग्य होती होण्याची दुसरी भूमिका साकारण्यासाठी विवाह बंधनात पदार्पण करत आहे चिसोका हर्षदा. हर्षदाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक, अंतकरणपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. चिसोका हर्षदा यांचा विवाह यांच्या संग अर्थात नवरदेव चिरंजीव प्रथमेशजी, देखणे राजबिंडे नवरदेव चिरंजीव प्रथमेशजी, आई वडिलांच्या उच्च संस्कारातून एक जिम्मेदार युवा नेतृत्व, कर्तबगार कर्तृत्व म्हणजे चिरंजीव प्रथमेशजी आहेत. खरं तर मी नेहमी म्हणतो युवा वय हा कर्तृत्व, नेतृत्व गाजवण्याचा काळ, नव्या उमदीने जिद्दीने शिखरे सर करण्याचा काळ, आई वडिलांचे कुळाचे नाव लौकिक करण्याचा काळ, इतिहास घडवण्याचा काळ. आज चिरंजीव प्रथमेशजी विवाहिक जीवनात पदार्पण करत आहेत. चिरंजीव प्रथमेशजी यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेल्या समस्त मान्यवरांचं, आदरणीय सज्जन गुणीजन अतिथींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. खरं तर हा विवाह सोहळा म्हणजे ऋणानुबंधांचा सुखद सोहळा, दोन्ही परिवाराच्या आप्तेष्टांचा आनंदाचा सोहळा. हो, म्हणतात ना नात्याची विण घट्ट करणारा सोहळा म्हणजे विवाह सोहळा. दोन परिवाराला जोडणारा अनुपम्य सुखद सोहळा म्हणजे विवाह सोहळा. आणि ज्यांचं राहिलं आहे, हो हो हो, ज्यांचं राहिलं आहे बरं का, त्यांच्याही मनात गुदगुल्या उत्पन्न करून स्वप्नांना भरारी देणारा सुखद सोहळा म्हणजे हाच तर विवाह सोहळा. आजचा हा भव्य दिव्य विवाह सोहळा पाहून काही सुंदर मंडप आहे, काय सुंदर सजावट आहे, सुंदर साऊंड सिस्टीम, वा, प्रत्येक गोष्टीचं नाव घ्यावं तेवढं कमीच आहे. सुंदर पाहुणचार, आलेल्या प्रत्येक पाहुणे मंडळींचं हे दोन्ही परिवार हसतमुखाने स्वागत करत आहेत. कोणत्याच प्रकारची त्यांना कमतरता जाणू नये म्हणून त्यांची धावपळ आहे. या दोन्ही परिवाराच्या विनंतीचा मान राखून उपस्थित सज्जन गुणीजन अतिथींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. खरं तर आजचा हा भव्य दिव्य विवाह सोहळा पाहून या सोहळ्यात प्रसंगी ज्यांचा आशीर्वाद आहे, प्रामुख्याने ज्यांची आठवण सर्वांना येत आहे ते म्हणजे वधूपिता कैलासवासी कृष्णागिरी. वडिलांची माया, प्रेम देणारे सासरे हर्षदाला लाभले आहेत आणि वधूचे आजोबा माननीय माधवगिरी हे कैलासवासी कृष्णागिरी यांचे कर्तव्य निभावणार आहेत. आनंद आहे या गिरी परिवाराला, कारण की त्यांना गोसावी परिवार, एक सुंदर परिवार, संस्कारी परिवार मिळालेला आहे. त्यांची कन्या या गोसावी परिवारामध्ये अर्थात हर्षदा सुखी राहणार यात काही शंका नाही. पण त्या पित्याबद्दल पित्याची आठवण तर असतेच आणि त्या वडिलांबद्दल दोन शब्द एक कवी म्हणतो, बाप म्हणजे स्वाभिमानी बाणा, बाप म्हणजे कणखर कणा, त्याच्याही हृदयात लाजाळू संवेदना. बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातले थेंब कोणा दिसणार कसा. बाप साठवतो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराची वरडतो लेक जाताना सासरी. मुलीची पाठवणी करताना जे दुःख दाखवता येत नाही ते दुःख हृदयात साठवून
कन्या परिवार हे गिरी परिवार आपल्या कन्येची, आपल्या मुलीची पाठवणी करत असतो. कन्या सासुराशी जाय मागे परतुनिया पाहे. खरं तर या कन्यादानाला संत तुकाराम महाराज म्हणतात, सांकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. कन्यादानासारखे पुण्य, कन्यादानासारखे महान दान कोणतेच नाही आणि ते दान करण्याचे सौभाग्य लाभलेले आहे या गिरी परिवाराला हर्षदाच्या स्वरूपात. म्हणून या क्षणी उपस्थित झालेले आपण सर्व मान्यवर या नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाला आहात, तेव्हा आपणा सर्वांचे अगदी मनपूर्वक सहर्षाचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. वधू पित्याप्रमाणेच वधू मातेची सुद्धा खूप तळमळ असते. लग्नासाठी, या विवाह सोहळ्यासाठी धावपळ असते. घरातील ज्येष्ठ मंडळी बाहेरचं पाहतात तर आतलं सर्व महिला मंडळी पाहत असतात. त्या आईसाठी, त्या वधूच्या आईसाठी कवी म्हणतो, पूर्वी बायका 5-5 वर्षापासून मुलीच्या लग्नासाठी भांडे कुंडे घ्यायला सुरुवात करायच्या. चांगली साडी दिसली की ठेवून देत, मुलीच्या लग्नाला होईल नाही का. चांगलं काही दिसलं की ठेवून देत. बस्ता, सुन्मुख, बरंच नियोजन घरातील महिला मंडळी, माता, आजी ह्या सर्व करत असतात. त्या वधूच्या मातेसाठी, वैशालीताईसाठी. कसे लिहू मी आईसाठी, पुरतील एवढे शब्द नाही कोठे. आईसाठी लिहिण्या इतपत माझे व्यक्तिमत्व नाही मोठे. देवाची पूजा करून बघ देव मिळत नाही, पण आईची पूजा केली तर देव भेटल्याशिवाय राहत नाही. आई म्हणजे घराचा आधार, घराचं घरपण. ती 4-5 दिवस बाहेर जाऊ द्या, कसं विस्कटून जातं सारं व्यवस्थापन. घरातील प्रत्येकाच्या अडीअडचणी ती अगोदर जाणून घेते. सर्वांच्या दुःखात ती लवकर सहभागी होते, मात्र सुखात शेवटी येते ती आई असते. आज आपल्या कन्येच्या पुत्रीच्या विवाहाला सर्वात जास्त ती वधूची आई आनंदी असेल यात काही शंका नाही. या शुभ विवाह सोहळ्या प्रसंगी श्री महेश गोसावी, राहणार मुक्काम पोस्ट वज्रेश्वरी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, आणि कैलासवासी कृष्णा महादेवगिरी, राहणार संभाजीनगर, या 2 परिवाराबद्दल थोडक्यात माहिती, परिचय माझ्यापर्यंत आला होता. तो तुम्हाला सांगण्यासाठी माझी खूप उत्सुकता आहे, इच्छा आहे. वर नवरदेव चिरंजीव प्रथमेश, या नवरदेवाचे पिता सन्माननीय श्री महेश यशवंतगिरी गोसावी पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. देशाबाहेरील दुश्मनांपासून आपलं रक्षण करण्यासाठी देश सीमेवर सैनिक आहेत, तर आतील अपराध्यांना शिक्षा करण्यासाठी, आमचं तुमचं रक्षण करण्यासाठी पोलीस बांधव आहेत. म्हणूनच आपण निवांत झोपतो, राहतो, जगतो. तुम्ही तर पाहिलंच आहे की कोरोना काळात जेवढे महत्त्व डॉक्टरांना तेवढेच पोलीस बांधवांना सुद्धा द्यावे लागते. त्यांनी जीवाची पर्वा न करता दिवस रात्र आपल्यासाठी तैनात होते रस्त्यावर. म्हणूनच कोरोनावर आपण नियंत्रण मिळवू शकलो या पोलीस बांधवांमुळेच. अभिमान वाटावा असं त्यांचं कार्य आहे आणि ते कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी वरपिता सन्माननीय श्री महेश यशवंतगिरी गोसावी पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असताना मुलाचा चिरंजीव प्रथमेशचा विवाह सोहळा आहे. खूप आनंदी आहेत महेशजी. वर आई सौ माधवी महेश गोसावी, वर भगिनी सौ अमृता अभिजित रोठे, सौ अक्षदा सावंत, सौ विनिता अंकित शिगवन, नटखट कुमारी हर्षदा राजेंद्र गोसावी, वर बंधू कुमार ओमकार महेश गोसावी, कुणाल धर्मा गोसावी, कुमार अभिषेक राजेंद्र गोसावी, वराचे काका श्री सुरेंद्र यशवंतगिरी गोसावी, श्री राजेंद्र यशवंतगिरी गोसावी, श्री चंद्रकांत अमृतपुरी, ज्यांच्या पुण्याईने सर्व घडत आहे ते वराचे आजोबा कैलासवासी यशवंतगिरी लालगिरी गोसावी, आजी कैलासवासी मालती यशवंतगिरी गोसावी. असा सुंदर परिवार गोसावी परिवार, या परिवाराच्या विनंतीचा मान राखून आपण उपस्थित झाला आहात. आणि त्याचबरोबर वधू परिवार
या गिरी परिवाराबद्दल थोडक्यात माहिती अशी की वधू चिसोका हर्षदा, शिक्षण MBA, वधूचे वडील कैलासवासी कृष्णा माधवराव गिरी, वधूची आई श्रीमती वैशाली कृष्णा गिरी, वधूचे बंधू आदित्य कृष्णा गिरी, शिक्षण BBA, वधूचे दुसरे बंधू गिरीश संभाजी गिरी LLM ॲडव्होकेट आहेत, वधूचे काका कैलासवासी संभाजी माधव गिरी, वधूचे आजोबा माननीय श्री माधव किशनराव गिरी, आजी रत्नमाला माधवगिरी. असा हा सुंदर वधूचा परिवार आणि सुंदर वराचा परिवार, या दोन्ही परिवाराच्या विनंतीचा मान राखून उपस्थित आपण प्रतिष्ठित मान्यवर आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. भले लाख दिए जलाए आज की महफिल में, हो भले लाख दिए जलाए आज की महफिल में, या निकले हजारों सूरज आज के दिन में, मगर रोशनी तो हर्षदा जी और प्रथमेश जी के सामने फीकी है, क्योंकि इनकी जोड़ी लाखों में एक ही है, लाखों में एक ही है. खरं तर परभणीमध्ये आमच्या बाजूला राहणारे एक काका सांगत होते, आमच्या मुलाला 4 स्थळ सोयरीक आल्या. मी म्हणलं वा वा, छान छान. ते लगेच म्हणाले त्याने 4ही मुली नापास केल्या. आता मी काहीच नाही बोललो. ते पुढे म्हणाले मला वाटत आहे त्याला आवडेल अशी सुंदर मुलगी त्याला मिळावी, एवढीच ईश्वराकडे माझी प्रार्थना आहे, बाकी काही नको. ते काका म्हणजे त्या मुलाचे वडील होते, बाप होता. बाप समजायला बापच व्हावं लागतं, तोपर्यंत बाप समजत नाही. ते वराचे पिता सन्माननीय श्री महेश गोसावी, काय धावपळ असते त्यांच्या मागे. त्याला सुंदर मुलगी भेटावी, त्याच्या आवडती असावी, तिचा संसार सुखाचा व्हावा, एवढीच इच्छा असते वडिलाची. म्हणतात ना, एक एक करत कसे अनेक दिवस धावपळीत निघून गेले, सुखाचा क्षण समीप असता मन भरून आले. बाप या 2 अक्षरी शब्दात मोठा वटवृक्ष उभा आहे. म्हणतात डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात, पण डोळ्यात पाणी न आणता, अश्रूचा थेंब नाही आणता जो प्रेम करतो त्यास बाप म्हणतात. ते नवरदेवाचे पिता सन्माननीय श्री महेश गोसावी, नवरदेवाची आई सो माधवीताई. आईची खूप इच्छा असते की मुलाला चांगली, गुणी, संस्कारी, त्याला सांभाळून घेणारी अशी मुलगी भेटावी. घरात मुलाचं लग्नाचं होय होऊ द्या, आई सारखं चालू करते, मुलगी चांगली आहे, अरे बघून घे, करून घे उरकून एकदा. हो मी ऐकलीये गिरीची ती हर्षदा खूप चांगली आहे. भाजी करताना अरे करतस का तू, तुझ्या सगळं लग्न छान छान भाज्या तुला खायला मिळतील. प्रत्येक गोष्टीमध्ये मुलासाठी प्रथमेशला थोड्या वेळेला सांगत राहणार ती आई. 2चे 4 हात करून घे, हात पिवळे करून घे, मुलगी चांगली आहे रे. आणि एक दिवस प्रथमेश त्या आईचं ऐकतो, ऐकावंच लागतं, कारण की आईची माया काही वेगळीच असते हो. त्या आईसाठी, माधवीताईसाठी खरंच आई म्हणजे काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. न मागता भरभरून दिलेलं मोठं दान म्हणजे आई. या आईबद्दल काय सांगू. आई नावाची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठलही मने पंढरीचा स्वतःला विठ्ठाई. मुलांची पहिली गुरु ही आई असते. मुलांना चालतं बोलतं करून बरे वाईटाचं ज्ञान देणारी आई. आज आपल्या प्रथमेश या मुलाच्या विवाह सोहळ्याप्रसंगी सर्वात जास्त आनंदी असेल यात काही शंका नाही. स्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये औक्षण करण्यास अर्थात ओवाळणीला खूप महत्त्व आहे बरं का. गंध, पुष्प, अक्षदा, दीप याद्वारे आत्याबाई प्रवेशद्वारातच वर वधूंची ओवाळणी करतात. त्यानंतरच वर वधूंना वाजत गाजत मंचाकडे या लग्नपीठाकडे त्यांचं आगमन होतं. म्हणजे आत्याबाईंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय वर वधूंना मंचाकडे जाता येत नाही, बाहुल्यावरच चढता येत नाही, शुभमंगल सावधान होत नाही. आपली संस्कृती आहे ती सर्व नाती गोती जपती. म्हणतात ना, लाखात एक देखण्यावर सुंदर नाजूक लाजरी वधू,
आत्याबाई तुम्ही करा यांची ऑक्शन. वराचे मामा, वधूचे मामा तुम्ही करा गडबड, आता घेऊन या बरं वधूवर. असं वारंवार देव बाप्पा ब्राह्मण देव म्हणत असतात. म्हणून आणि वर आणि वधूंच्या मामांना विनंती असतेच की आपण लवकरात लवकर वर वधूंना घेऊन यावं. त्यासोबतच आता सकोने आणि करवल्यांना सुद्धा विनंती करावं लागणार आहे. कारण की त्यांच्याशिवाय म्हणजे आता सकोन्यांनी नवरदेवाचं आवरलं तर नवरदेव निघेल, आणि करवल्या ताईंनी नवरीचं आवरलं तरच नवरी बाहेर निघेल, नाही का. म्हणून त्यांनाही विनंती आहे, कृपया आपण लवकरात लवकर या नवदाम्पत्यांना, या वर वधूंना तुम्हाला सजून नटून छटून या लग्न मंडपाकडे घेऊन येण्यासाठी आपणास विनंती आहे. आपण त्यांना लवकरात लवकर सज्ज करावं. खरं तर या भव्य विवाह सोहळ्याप्रसंगी, हो या भव्य विवाह सोहळ्याप्रसंगी सुंदर दिसत असलेल्या आणि नटून थटून आलेल्या सर्व आमच्या ताई, आई, माता भगिनी बरं का. त्यासोबतच रुबाबदार दिसत असलेले सर्व पाहुणे मंडळी, युवक, ज्येष्ठ, श्रेष्ठ पाहुणे मंडळी, तुमचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यायची इच्छा झाली. आता एवढा सुंदर विवाह सोहळा आहे, एवढं सुंदर तुम्ही नटून छटून आलेला आहात, खूप छान दिसतात बरं का आपण सर्वजण. तुम्हाला मला परत पाहावंसं वाटलं तर कसं पाहिजे सांगा. आता हा विवाह सोहळा काही परत लावता येईल का? नाही ना. तुम्हा सर्वांना मला जर परत पाहण्याची इच्छा झाली तर मी कसा काय पाहू शकेल? तर या चलचित्र आणि स्थिरचित्र अर्थात फोटोग्राफी शूटिंग करणाऱ्या बांधवांच्या माध्यमातून खूप उत्कृष्ट सुंदर फोटोग्राफी आणि शूटिंग करत आहेत. काय माझा एक मित्र आहे जो फोटोग्राफी करतो. तो एका लग्नामध्ये फोटो काढत असताना एक ताई येऊन त्याला भेटल्या आणि म्हटल्या, अरे दादा, दादा. ते म्हणजे हा बोला बोला ताई. म्हणे तुम्ही फोटोमध्ये काही पण बदल करू शकता? ते म्हणलं नाही हो, काही पण कसा बदल करता येईल? हा थोडाफार बदल करता येतो. त्या ताई म्हटल्या, हो मला पण थोडाच बदल करायचा, जास्त नाहीये. हा म्हणलं हा सांगा ना, तुमचे मगाशी फोटो नाही काढला का? तो म्हणला हो कोणता? हा तो ग्रुप फोटो. हो ग्रुप फोटो, त्यात तुम्ही होता ना ताई? तुम्ही होते. अहो मी तर होतेच, माझ्या बाजूला माझी जाऊ सुद्धा होती. ते म्हणले हा मग काय नाही म्हणले, मला जास्त बदल करायचं नाही, माझ्या अंगचं 10 किलो वजन ते माझ्या जाऊच्या अंगावर टाकून द्या. विनोदाचा भाग सोडला तर आनंदाचा सोहळा आहे, सुखद सोहळा आहे, विवाह सोहळा आहे. 2 प्रतिष्ठित घराण्याचा, 2 सुंदर नवदाम्पत्यांचा विवाह सोहळा आहे. प्रतिष्ठित पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आदरणीय अतिथिगण, सज्जन, गुणीजन पाहुणे मंडळींनो, विवाह म्हणजे 2 जीवांचे, 2 परिवारांचे, 2 संस्कृती परंपरेचे आदर्श मिलन. आपल्या हिंदू संस्कृतीमधील 16 संस्कारापैकी 15वा संस्कार तो म्हणजे विवाह, जो साजरा होत आहे चिसोका हर्षदा आणि चिरंजीव प्रथमेशजी यांचा. हा विवाह सोहळा कुलदैवतांच्या, गुरुवर्यांच्या, वडीलधारी मंडळींच्या आशीर्वादाने, आप्त सोयकियांच्या शुभेच्छेने, सदिच्छेने साजरा होत आहे. या सोहळ्याला क्षणाचाही विलंब न करता उपस्थित शैक्षणिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, शासकीय, विनशासकीय क्षेत्रातील, गुत्तेदारी क्षेत्रातील पोलीस बांधव, त्यासोबतच अवरोधनाने कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असल्या क्षमा मागून सर्वच क्षेत्रातील गुणी सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांचं गिरी आणि गोसावी परिवारातर्फे मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. नवरदेवाचे मित्रमंडळी आज खास या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, असणारच, कारण की त्यांच्या परम मित्राचा आज विवाह आहे. खूप आनंदी आणि उत्साही आहेत सर्वजण. खरं तर आज त्यांच्यासाठी 2 शब्द. आज खरं तर त्यांच्या आनंदाला पारावार नसेल, सागराच्या लाटाप्रमाणे तो उसळत असेल. मात्र तो आता पूर्वीसारखा आपला राहिला नाही, वेळ देणार नाही. आता वहिनीला वेळ द्यावा लागणार नाही का? म्हणून थोडंसं दुःखही होत असेल. जगात असं एकच नातं जिथे कसलाच संकोच वाटत नाही. सुख असो वा दुःख, जो पटकन धावून येतो, मागे पुढे पाहत नाही. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. राजबिंड्या देखण्या नवरदेवाचे रुबाबदार मित्रमंडळी आपके लिए. होठों पे उल्फत के फसाने नहीं आते, जो बीत गए वो जमाने नहीं आते. दोस्त ही होते हैं दोस्तों के हमदर्द, कोई फरिश्ते या साथ निभाने नहीं आते.
नवरदेवाच्या सर्व मित्रमंडळींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. सुंदर नाजूक लाजरी वधू चिसोका हर्षदाताईसाठी, त्यांच्या मैत्रिणीसाठी खास आज त्या या विवाह सोहळ्याला उपस्थित आहेत. आणि मैत्रिणी म्हणल्यावर काय, सखी म्हणल्यावर काय, त्या सखींसाठी गुपित बोलतात, कोणाला सांगू नको ग म्हणतात, पण सर्वांना सांगितल्याशिवाय राहत नाहीत. त्यांचं प्रेमच अजब, बोलल्याशिवाय त्यांना एकमेकींना करमत नाही. पाण्यात साखर टाकावी, ती पाण्याशी एकरूप व्हावी, तशा त्या कधी रुसतील आणि कधी एक होऊन हसतील, काही सांगता येत नाही. जवळ जे जे असेल ते ते एकमेकींना द्यायला आणि घ्यायला अजिबात मागे पुढे पाहत नाहीत. पण 10 रुपयाची पाणीपुरी कोण खाऊ घालणार, येथे मात्र लवकर ठराव पास होत नाही. प्रत्येक क्षणात आनंद शोधणाऱ्या आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगणाऱ्या त्या मैत्रिणी असतात. या विवाहाच्या क्षणी सखी म्हणजे त्या एकमेकींसाठी बहिणीच, हे विसरून चालणार नाही. त्या वधूंच्या सखीसाठी, त्या वधूंच्या सखींचं, सर्व मैत्रिणींचं या विवाह सोहळ्याप्रसंगी अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. खरं तर गिरी आणि गोसावी परिवारासाठी उपस्थित एक अतिथी, प्रत्येक अतिथी तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा प्राणवायू श्वास. कारण आजच्या धावपळीच्या जीवनात, औद्योगिक क्रांतीच्या जमान्यात क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटलं तर वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण कुठंच निवांत नसतो. मात्र अशा शुभ कार्यात उपस्थित प्रत्येक जण आपल्या परिजनांसाठी नक्की वेळ देतो. म्हणून म्हणतात, दिवसामागून दिवस येतात आणि जातात, हे कालचक्र थांबत नाही. तसे जीवनात अनेक प्रसंग येतात आणि जातात, सर्वच काही आपण स्मरणात ठेवत नाही. मात्र आयुष्यात एकदाच येणारा आणि नेहमी आठवणीत राहणारा तो क्षण विसरल्या जात नाही, तो म्हणजे हा विवाह. गिरी आणि गोसावी परिवाराचा, हर्षदा आणि प्रथमेशचा विवाह. या दोन्ही परिवाराच्या विनंतीचा मान राखून उपस्थित अतिथींनो, तुमच्याबद्दलची कृतज्ञता ही शब्दातून व्यक्त करण्यासारखी नाही, करताही येत नाही. म्हणून शब्द अबोल असतात, मात्र भावनांनी, संवेदनांनी ओतपोत भरलेले असतात. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा हृदयातील भाव व्यक्त करण्यासाठी इंद्रिया पुढे येतात आणि म्हणतात, मनातील भाव नेहमीच ओठावर येत नाहीत, सर्वच काही शब्दात व्यक्त करता येत नाही. आपल्याकडे पाहून डोळ्यांच्या पापुण्या आपल्या आप लवल्या जातात. दोन्ही हात ओठापुढे येऊन आभार व्यक्त करतात. आमच्या प्रेमाखातीर विनंतीस मान देऊन उपस्थित राहून आमचा सन्मान आपण वाढवलात. कसे बरे आतिथ्य करावे तुमचे, हे परमेश्वरा बळ दे मला. आलेल्या समस्त पाहुणे मंडळींचे अगदी मनपूर्वक सहर्षाचे स्वागत आहेत. धन्यवाद, आभार, सहर्ष स्वागत. पाहुणे मंडळींनो, महाराष्ट्री संतांची भूमी या महाराष्ट्राला विठ्ठल भक्तांची फार मोठी परंपरा लाभली आहे. तो मामासारखे सारे भक्त प्रापंचिकच होते. परमार्थ करताना प्रपंचाकडे आणि प्रपंच करताना परमार्थाकडे लक्ष हवेच. संसार आणि परमार्थ या दोन्हीची सांगड कशी घालावी हे या संतांना चांगले ठाऊक होते. तेव्हा संत गोरोबा महाराज म्हणतात, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराज यांना जगद्गुरु म्हटलं जातं. खर तर त्यांनी दुर्लभ देव सहज सुलभ करून सांगितला. कसा? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या संसाराविषयी महाराज म्हणतात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे जगण्याचं सामर्थ्य आहे. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ तुकाराम. शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम. भेदणारे मूळ, आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ तुकाराम. खोल पसरवतो, पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम. खर तर सध्याचं जग हे विज्ञानाचं, मात्र या विज्ञानाच्या जगातही अध्यात्माची जोड असल्याशिवाय माणसाला मन शांती लाभत नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता. आपल्याकडे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने इथे सुद्धा वारकरी संप्रदायातील मालकरी मंडळी उपस्थित आहेत. वर वधूंना आशीर्वाद देण्यासाठी
ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जन्मले, ज्यांनी रयतेचं राज्य स्वराज्य घडविले. म्हणतात हिंदवी स्वराज्याच्या धगधगत्या मशालीचा शहाजी राजांनी संकल्प केला. जिजाऊंनी तो पुढे नेला, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो पूर्ण केला. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या धगधगत्या मशालीची आग तेवत ठेवली. शिवाजी या 3 अक्षरी शब्दात ती अजर अमर झाली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविताना जे झोपले होते त्यांना जाग केलं, जे जागे झाले त्यांना चालतं केलं, मग जे चालू लागले त्यांच्या हाती स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं भगवनिशान दिलं आणि प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्यास शिकवलं. महाराज स्वतः अगोदर जीवाशी खेळले, मग तसेच मावळे जुळले, तेव्हा विजयाचे सोहळे झाले. यास प्रमुख प्रेरणा मिळाली ती माँसाहेब जिजाऊंची. म्हणून जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसतात तर मिळाला नसता स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसतात तर लढले नसते मावळे. जिजाऊ तुम्ही नसतात तर दिसले नसते विजयाचे सोहळे. म्हणतात 65 किलोची तलवार बाळगतो तो यसाजी, 2000 शत्रूशी झुंज देतो तो बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंज देत राहतो तो तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून घेऊन येतो तो संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि खानाचं मुकुट तोडून आणतो तो धनाजी. ढाण्या वाघाला उभा फाडतो तो छत्रपती संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो तो छत्रपती शिवाजी. तेव्हा समर्थ रामदास स्वामी छत्रपती संभाजी महाराजांना पाठवलेल्या पत्रात लिहितात, निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप या भूमंडळी. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित पाहुणे मंडळींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करत आहे. प्रीतीची 2 पाखरं अनंत उराशी स्वप्न बाळगून प्रवेश करत आहेत गृहस्थ आश्रमात. नव्या जीवनात हे जीवन सजलं आहे, बहरलं आहे आपल्या ऋणानुबंधांच्या सुखद प्रेमळ धाग्यांनी. यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी, वरवधूंना आशीर्वाद देण्यासाठी तुमची उपस्थिती आहे. आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. देश सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या बळावर, पोलीस बांधवांच्या क्षमतेवर, शेतकरी राजाच्या हातावर, इतिहासाचे स्मरण ठेवून संतांच्या विचारावर, विज्ञानाचा हात धरून आपला भारत देश पुढे जात आहे. सूर्य प्रगटावा तैसा तेजस्वीतेने वराशे तर सोनेरी किरणाच्या नाजूक पावलांनी वधूचे आगमन होत आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण येऊन टेपला आहे. समईला साथ असते ज्योतीची, अंधाराला साथ असते प्रकाशाची, चंद्राला साथ असते चांदण्यांची, तशी चिसोका यांना साथ लाभली आहे चिरंजीव प्रथमेश यांची. भले लाख दिए जलाए आज की महफिल में, या निकले हजारों सूरज आज के दिन में, मगर रोशनी तो हर्षदा और प्रथमेश जी के सामने फीकी है, क्योंकि इनकी जोड़ी लाखों में एक ही है, लाखों में एक ही है. ज्यांना कळते भावनांचे गांभीर्य तेच आणतात जीवनात माधुर्य. माधुर्याची खान म्हणजे चिरंजीव प्रथमेश. आणि ज्यांच्याकडे आहे नम्रता तेच आणतात संसारात परिपूर्णता. सद्गुणाची खान चिचोका हर्षदा. हा क्षण मंगल प्रहराचा, हा क्षण मेहंदीच्या बहराचा, हा क्षण लगीन घाईचा, हा क्षण मधुर शहनाईचा, हा क्षण जन्म जन्मांतरीच्या गाठीचा, हा क्षण आप्त सुएकियांच्या भेटीचा. म्हणतात ना, फुलांचे हार कशाला, शब्दांचे भार कशाला, ज्यांची हृदयात जागा तिथे दार कशाला. उदार अंतकरण घेऊन विनंतीचा मान राखून सज्जन गुणीजन पाहुणे मंडळींनो, आपली उपस्थिती या नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी झालेली आहे. तेव्हा मंगलाष्टका संपन्न झाल्यावर लागलीच सुरुची रुचकर भोजनाची व्यवस्था आपल्यासाठीच केलेली आहे. तेव्हा आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. तेव्हा आपण जेवणाचा अवश्य आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.